तारखेच्या या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आजचा पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, नुकतंच 7वे निवडणूक आयुक्त म्हणून कुणाला नियुक्ती केलेलं आहे? कुणाला केलेलं आहे? आता काय झालेलं आहे, महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. कुणाचे झालेले आहे? दिनेश वाघमारे यांची झालेली आहे. दिनेश वाघमारे हे काय आहेत? हे IAS आहेत. कोणत्या बॅच आहेत? 1994च्या बॅचचे IAS आहेत. हां, ह्यांना शपथ कोण देणार आहे? ह्यांना शपथ राज्यपाल यांनी दिली. शपथ राज्यपाल बरोबर. कोण झालेलं आहे? दिनेश वाघमारे. हे कोणतं 1994च्या बॅचचे IAS. आणि आता काय होते, हे सचिव म्हणून राहिलेले आहेत, अतिरिक्त सचिव. कोणत्या समाज हे तर बघा आता, तर पहिले निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे? सुकुमार सेन होते. सध्याचे कोण आहेत? राजीव कुमार आहेत. पहिली महिला कोण होती? रमादेवी होती. बरोबर, रमादेवी. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? पहिले निवडणूक ND तिवारी. ND तिवारी हे कुठले होते? महाराष्ट्राचे होते, ND तिवारी. आणि पहिली महिला कोण होती? नीला सत्यनारायण हे कोण होते? पहिली महिला होती. हे महाराष्ट्राचे झाले. आणि आता कोण झाले? दिनेश वाघमारे. किती आहेत? 7वे आहेत. बरोबर. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? किती 48वे मुख्य न्यायाधीश आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आलोक आराधे. हे पहिले आलोक आराधे यांची हे नियुक्ती करण्यात आलेली आहे. शपथ कोण देते ह्यांना? शपथ राज्यपाल देतात, CP राधाकृष्णन. आणि नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. कोणाला विचारून करतात? संजीव खन्ना यांना, CJIला. आणि CJI किती वरिष्ठ किती? दोघांना विचारलेलं असतं CJIनं नाव ह्याच्यासाठी. CJI किती 1998ची जजेस केस, 3rd जजेस केसमध्ये हे आलं की वरिष्ठ दोघांना ते विचारावं लागतं. बरोबर. तर कोण झालेलं आहे आता? आलोक आराध्य. हे कुठलं झालेलं आहे? ह्याच्या अगोदर ते कुठले होते? तेलंगणाचे होते, जम्मू काश्मीरचे होते. आणि त्याच्या अगोदर कुठले होते? तेलंगणा, जम्मू काश्मीर आणि कुठले MPचे होते. मुख्य न्यायाधीश म्हणून राहिलेले आहेत. बरोबर आहे, एवढंच लक्षात ठेवा. 55व्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये क्रिस्टल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला? आता काय झालेलं आहे? दाबोसमध्ये बैठक चालू झालेली आहे. दाबोस कशाची असते? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक चालू आहे. किती 55व्या नंबरचे? 55th. आपल्याकडून कोण गेलेलं आहे? महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस गेलेले आहे. सोबत अजून कोणता दुसरे CM आहेत? CM दुसरे हे आहेत, चंद्रबाबू नायडू. आता काय झालेलं आहे? तिथे क्रिस्टल अवॉर्ड दिले जातात. क्रिस्टल अवॉर्ड कुठं? इथं दाबोसमध्ये. तर कोणाला भेटलेलं आहे? डेव्हिड बेकहॅम. ह्यांना कशासाठी भेटलेलं आहे? चाइल्ड राईटसाठी भेटलेलं आहे. डियान वॉन हे काय फॅशन डिझायनर आहेत. ह्यांना कशासाठी भेटलेलं आहे? वुमन एम्पॉवरमेंटसाठी भेटलेलं आहे. ट्रिकन यामामाटो आपण अगोदर भेटलेलं आहे. ह्यांना कशासाठी भेटलेलं आहे? आर्किटेक्चरसाठी भेटलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. डेव्हिड बेकहॅम, डियान वॉन आणि ट्रिकन यामामाटो तिघांना पण भेटलेलं आहे. चीनच्या बेल्ट इनिशिएटिव्हमध्ये सामील न होण्याची सेकंड ब्रिक्स कोण आहे? ब्राझील झालेला आहे. पहिला कोण आहे? भारत. ब्रिक्स देशापैकी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात पहिले मोफत एअर ॲम्ब्युलन्स सेवा कुठं? उत्तराखंड ऋषिकेशमध्ये चालू केलेली आहे. 2025मध्ये जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये ग्लोबल 500 हे काय आहेत? मौल्यवान ब्रँड. तर ह्यामध्ये पहिला कोण आहे? पहिला ॲपल आहे, दुसरा मायक्रोसॉफ्ट आहे, तिसरा गुगल आहे. आणि आपल्या भारतातलं म्हणलं तर भारतामध्ये टाटा कंपनी अव्वल स्थानावर कोण आहे? ह्या 1 नंबरला आहे. अव्वल स्थानावर हे ॲपल आहे. टाटा कंपनीचा कितवा लागतो? ह्या 60मध्ये लागतो. 60वा नंबर आहे टाटा कंपनीचा. एवढंच लक्षात ठेवा. ग्लोबल ब्रँड म्हणजे ब्रँडच्या व्हॅल्यूनुसार हे जाते असतं. भारताने कोणत्या देशाने 2024पर्यंत वर्ष हे संस्कृती, पर्यटन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून घोषित केले? इंडिया आणि स्पेन. पहिली एशियाई बौद्ध शिखर परिषद कुठं झालेली आहे? न्यू दिल्ली. नुकते चर्चेत असलेले राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था कुठे आहे? आता काय झालेलं आहे? पहिल्यांदा तुम्हाला हे टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टोबॅको रिसर्च हे कुठं होतं? राजमुद्री कुठं? आंध्र प्रदेश. आता ह्याचंच नाव काय केलेलं आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कमर्शियल ॲग्रिकल्चर रिसर्च. नाव बदललेलं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कमर्शियल ॲग्रिकल्चर रिसर्च. म्हणजे काय होतं? पहिल्यांदा फक्त तिथं टोबॅको कमर्शियल ॲग्रिकल्चर रिसर्च, टोबॅकोचंच फक्त रिसर्च होत होता. आता टोबॅकोसोबत कशाचं होणार आहे? टोबॅकोसोबत चिलीच होणार आहे, टर्मेरिक होणार आहे, क्लस्टर्ड होणार हे, आणि अजून एक हे आहे. हे कशाचं होणार आहे? हे सगळ्यांचाच आता रिसर्च होणार आहे. कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये कुठं? राजमुद्री. हे नाव लक्षात ठेवा.
पण आता टर्मरिक बोर्ड कुठं स्थापन करणार आहे? निजामाबादमध्ये केलेलं आहे. निजामाबाद हे पण लक्षात ठेवा. कुणी डिक्शनरीनं कोणता वर्ड केलेला आहे? ब्राट केलेला आहे. BRAT ब्राट. माहिती अधिकार संग्रहालयाची पायाभरणी कुठे केलेली आहे? त्याचा आन्सर सांगा. माहिती अधिकार संग्रहालय. नुकतेच आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? तुम्हाला माहिती आहे आयर्लंडमध्ये कोण होतं? सायमन हॅरिस होते. सगळ्यात युवा काय होते? PM होते. कोण? सायमन हॅरिस. सायमन हॅरिस होते. आणि आता कोण झालेलं आहे? मायकेल मार्टिन झालेलं आहे. ह्या पंतप्रधानाचं फक्त नाव लक्षात ठेवता. मायकेल मार्टिन. जेडी वेन्स कोण झालेले हे USAचे उपराष्ट्रपती आहेत. निकोलस मादुरोचे कुठले आहेत? आणि जोसेफ ऑन हे कुठले आहेत? लेबनॉनचे आहेत. जोसेफ ऑन कुठले आहेत आणि निकोलस मादुरोचे हे दोन कुठले आहेत ते सांगा. 2025चा ऑस्करसाठी शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळालेलं सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो कोणत्या भाषेतील ही आहे? सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट हे कुठले आहे? कन्नड भाषेतील फिल्म आहे. कन्नड म्हणजे कुठले? कर्नाटकाचे. स्पीकिंग विथ नेचर या बहुराष्ट्रीय स्पीकिंग विथ नेचर हे कोणाचे? रामचंद्र गुहा यांची बुक आहे. रामचंद्र गुहा. नुकताच आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस इंटरनॅशनल शिक्षण दिवस कधी साजरा केला जातो? 24 जानेवारीला केला जातो दिवस. आणि कधीपासून सुरुवात केलेली आहे? 2019ला फर्स्ट टाईम हा सेलिब्रेट केलेला होता. फर्स्ट टाईम. थीम काय? AI आणि शिक्षण. ही काय आहे जे थीम आहे? एवढंच लक्षात ठेवा. थीम काय? AI आणि शिक्षण. कधीपासून चालू केलेलं आहे? 2019पासून. आणि कधी सेलिब्रेट केला जातो? 23 तारखेला. पराक्रम दिवस कधी? 23 जानेवारीला. बरोबर. आणि 21 जानेवारीला काय? मणित्र मेघा ह्यांचा काय आहे? स्थापना दिवस आहे. 2023च्या विपो ग्लोबल पेटंट फायलिंगमध्ये भारताला किती आहे? पेटंट फायलिंगमध्ये किती आहे? 6th आहे. आणि ग्लोबल इनोव्हेशनमध्ये किती आहे? ग्लोबल इनोव्हेशनमध्ये भारताला किती नंबर आहे? 39 आहे. समर्पित अर्ध काय? यालाच काय म्हणतात? सेमीकंडक्टर म्हणतात. धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? गुजरात. गुजरातमध्ये पहिला प्लांट कुठं? सानंदमध्ये स्थापन केलेलं आहे. कुठं? सानंद. नुकतेच ऑस्कर 2025साठी सर्वोत्कृष्ट लघुपट लाईव्ह ॲक्शन फिल्म श्रेणीमध्ये कोणाला नामांकन भेटलेलं आहे? ऑस्कर किती आहे? तर 97 आहेत. ह्यालाच काय म्हणतात? अकॅडमी अवॉर्ड म्हणतो. अकॅडमी अवॉर्ड किंवा ऑस्कर म्हणतात. हे डिस्ट्रीब्यूट कधी केले जातात? मार्च-एप्रिलमध्ये केले जातात. मार्च-एप्रिल. आपल्यात इंडियाकडून कोणत्या फिल्मला हे झालेले होते? लापता लेडीजला एंट्री भेटली होती, पण ते काय झाले? रिजेक्ट केली. लापता लेडीज. आता काय झालेलं आहे? हे लक्षात घ्या. लाईव्ह ॲक्शन श्रेणीमध्ये श्रेणीमध्ये कोणता? अनुजा या फिल्मला काय भेटलेलं आहे? नामांकन भेटलेलं आहे. अनुजा फिल्म नामांकन. ह्याच्यात काय आहे? 2 बहिणीची काय आहे? कहाणी आहे. 9 वर्षाची एक असते आणि एक ती. त्यासाठी त्यांचं स्ट्रगल त्या सगळ्याच गोष्टी ह्यामध्ये दिलेल्या आहेत. अनुजा फिल्म. कोणत्या फिल्मला? अनुजा फिल्मला. आणि पाठीमागचा ऑस्कर हे शॉर्ट फिल्ममध्ये कोण होते? एलिफंट विस्पर होते. 25च्या इंटरनॅशनल फिल्मफेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025मध्ये सत्यजित राय जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? सत्यजित राय फिलिप नॉइसला भेटलेला आहे. हे कुठले आहेत? फिलिप नॉइस. हे काय आहेत? डायरेक्टर आहेत. कुठले आहेत? ऑस्ट्रेलियाचे. डिफेन्स स्पेस एजन्सीने प्रथम स्पेस एक्सरसाइज 2024चे उद्घाटन कुठे केलेलं आहे? म्हणजे आपण जसे एक्सरसाइज इथे करतो, जमिनीवर जसे करतो किंवा एअरमध्ये करतो, तसं कधी काय करायचं? स्पेसमध्ये जाऊन एक्सरसाइज करणार आहेत. कुठं करणार आहेत? न्यू दिल्लीमध्ये होणार आहे. हे कुठं करणार आहेत? न्यू दिल्ली. म्हणजे वर जाऊन एक्सरसाइज करणार आहेत. आणि विक्टर हा कोणी केलेलं आहे? विक्टर हे ते कोणाचं झालेलं आहे? USA केलेलं आहे. स्पेसमध्ये जाऊन एक्सरसाइज. 27वा इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस 2025 नुकतेच कुठं आयोजित करण्यात आलेली? कोणती? इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस. हे किती आहे? 27वे आहे. तर प्रश्न येतो की 26वी कुठं होणार आहे? 26वी कुठं झालेली असणार आहे? आणि 28वी कुठं होणार आहे? तर हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा 26वी बर्लिनमध्ये झालेलं आहे. बर्लिनमध्ये कुठं? जर्मनीमध्ये. आणि 28वी कुठं होणार आहे? 28वी होणार आहे जपानमध्ये. जपान आणि बर्लिन हे 2 लक्षात ठेवा. 27वी कुठं झालेलं आहे? हे कलकत्तामध्ये झालेले आहे. कलकत्तामध्ये झालेले. लक्षात ठेवा. भारतामध्ये कुठं झालेले आहे? कलकत्तामध्ये झालेले. स्टील काँग्रेस कुठं झालेले आहे? स्टील काँग्रेस हे झालेलं आहे रांची. एवढं एक लक्षात ठेवा. जवळजवळच आहेत कलकत्ता. RBI SBI बँक म्हणून कोणाला हे केलेलं आहे? डोमेस्टिक म्हणजे हे सगळं जास्त. HDFC एक आहे, SBI एक आहे आणि ICICI बँक आहे. नो युअर मेडिसिन ॲप कोणी केलेलं आहे? नाडाने केलेलं आहे. नाडाची स्थापना कधीची आहे? 2000 कितीची आहे? 5ची. आणि हे काय करतं? अँटी डोपिंग म्हणजे हे केलं जातं. वर्ल्ड पिकल बॉल लीगची पहिली आवृत्ती अलीकडे कुठे सुरू करणार आहे? पिकल बॉल
पिकल बॉल किती टीम भाग घेणार आहे? 6 टीम आहे. 6 टीम. आणि हे कुठं उद्घाटन कुठं होणार आहे? होस्ट कोण करणार आहे? मुंबई. मुंबई एवढंच लक्षात ठेवा. पिकल बॉल म्हणजे काय? मुंबई लक्षात ठेवायचं. 6 टीम. पिकल बॉल लीग. पिकल बॉल लीग तुम्हाला विचारेल, पिकल बॉल लीग कुठं चालू झालेली आहे? मुंबईला चालू झालेली आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठं स्थापन केलेलं आहे? लडाखला केलेलं आहे. चर्चेचा विषय होता व्हाय भारत मॅटर्स. व्हाय भारत मॅटर्स. व्हाय भारत मॅटर्स ही कोणाचे एस जयशंकरचे आहे. अलीकडेच कोणत्या देशाने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यात उत्पादन बनलेले? देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे, म्हणजे पहिल्या नाही दुसऱ्या हेच विचारलेलं आहे. तर आता काय झालेलं आहे? WTOचा रिपोर्ट आहे की आपल्या इथनं भारतातनं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट काय झालं? एक्सपोर्ट. तर इथं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट झालेलं आहे 1 नंबरला आहे ॲटोमोटिव्ह डिझेल इंजन झालेले आहेत. ॲटोमोटिव्ह डिझेल इंजन. आणि सेकंड नंबरला आहे स्मार्टफोन. स्मार्टफोनमध्ये कोणकोणते आहेत? एक तर सॅमसंग आहे आणि सेकंड आहे ॲपल. हे सगळ्यात जास्त काय झालेलं आहे? एक्सपोर्ट. म्हणजे आपण काय केलेलं आहे? निर्यात केलेलं आहे. सेकंड नंबरला कोण आहे? स्मार्टफोन आहे. 1 नंबरला कोण आहे? ॲटोमोटिव्ह डिझेल इंजिन. एवढंच लक्षात ठेवा. कोणाचा रिपोर्ट आहे? WTOनं म्हणलेलं आहे. व्हिक्टोरिया केदारनं कोणत्या देशातील पहिले मिस युनिव्हर्स 2024 पदक बनलेले? हे कुठलं आहे? डेन्मार्कचे. डेन्मार्क. युनायटेड नेशन टुरिझम ऑर्गनायझेशनने कोणत्या राज्यासाठी दुडमरस गाव कुठलं आहे? छत्तीसगडचं गाव आहे. पर्यटन गाव म्हणून घोषित केलेलं आहे. हे कुठलं आहे? छत्तीसगडचं आहे. 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँडने कोणत्या देशाचा भागीदार देश बनला आहे? हे कुठला झालेलं आहे? वेल्सचा झालेला आहे. नेपाळने भारतामार्फत, नेपाळ कोणाला करणार आहे? बांगलादेशला करणार आहे. कुणाच्या मार्फत? भारतामार्फत. किती? 40 मेगावॅट. चला तर मग झालं. धन्यवाद.